पुण्यातल्या पुरंदरमधल्या गुळुंचे गावात आज काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। ज्योतिर्लिंग देवाच्या काटेबारस यात्रेनिमित्त अनेक भक्तगणांनी बाभळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यांमध्ये उड्या घेत आपला देवभेटीचा मार्ग खुला केला। हजारो भाविकांनी हा काटेबारसीचा थरार अनुभवलाय। या काटेबारसीच्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते। शंभू महादेवाची म्हणजे ज्योतिर्लिंगाची बहीण आसावरी ही रुसून गेली होती। तिला आणायला गेलेल्या ज्योतिर्लिंग यांनी पश्चाताप म्हणून काट्यांच्या ढिगाऱ्यात लोळण घेतले आणि तेव्हापासूनच ही प्रथा सुरू असल्याचे सांगितले जाते। लोकांच्या अंगावर काटे आणणारी ही काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे। या काट्यांच्या ढिगाऱ्यात लोक स्वतःच्या मर्जीनुसार उड्या घेतात। त्यांना कोणी जबरदस्ती करत नाही। या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नसून तो एक प्रकारचा साहसी खेळ असल्याचे येथील लोक सांगतात। पुरंदरमधील प्रशासकीय सर्वच विभागात प्रचंड अशा गर्दीचं एक जेजुरी पोलीस स्टेशनने चांगलं असं नियोजन करण्याच्या वतीने आम्ही आभारी आहोत। सांगितलं सगळे शांत झालेले चला पंच कमिटीची एकदम जरा सदस्य आदित्य नरवरे पारंपरिक पद्धत आहे। आम्ही ज्यावेळेस ही करतो त्या काट्यामध्ये उडी मारतो त्यावेळेस आम्हाला कुठल्या प्रकारची जखम होत नाही। ही भक्तीचं एक प्रतीक आहे। जशी शंकरावर आमची भक्ती आहे त्या भक्तीनुसार आम्हाला शंकर त्या काट्यात उड्या मारल्यानंतर कुठल्या प्रकारची जखम होत नाही, काय होत नाही, विजा होत नाही। तो तारून येतो भक्तीच्या जोरावर। ही 12 दिवस उपवास असतात, छबिना चालतो, 12 दिवस कीर्तन चालतो, अतिशय आनंदाचं वातावरण राहतं। हे प्रत्येकजण अख्ख्या गावातले प्रत्येकजण घरटी उपवास असतात आणि चप्पल कोणी घालत नाही। अशा पद्धतीने पारंपरिक वडू आजोबापासून ही आलेली पद्धत आहे। हे अशीच चालू राहिली आहे, कधी खंड होणार नाही, म्हणजे झालाही नाही, इथून पुढे होणार नाही। याच्यामध्ये किती जण लोक उड्या घेतात, किती जण भक्तांची संख्या असते, काय सांगता येईल का? आता सध्या भक्तांची संख्या वाढलेली आहे। कमीत कमी 500 भक्त आहेत, लहान मोठी धरून आणि जुनी वारी धरून एक 500 भक्त आहेत। नाव सांगा। निखिल कदम।